नमस्कार. उद्धव ठाकरे साहेब म्हणतात, आम्ही देवेंद्र फडणवीसांसाठी दरवाजे बंद केलेले नाही. ते आमचे चांगले मित्र आहेत, मित्रच राहतील. हे जेव्हा हिंदुत्व बदनाम करत राहतील, महाराष्ट्राला बदनाम करत राहतील आणि मुंबई अदानीला विकायचा विचार करतील किंवा विकायचा प्रयत्न करतील, तेव्हा आमचे मातोश्रीचे दरवाजे यांना बंद राहतील. जर हे सगळं करणार नाही तर मातोश्रीचे दरवाजे यांच्यासाठी उघडे राहतील, असं उद्धव साहेब म्हणत आहेत. मुळात मातोश्रीचे दरवाजावर जाऊन कोण खटखट करतं? देवेंद्र फडणवीस किंवा BJPचे नेते, की आम्हाला आत घ्या, असं कोण म्हणतं? अर्थात उद्धव साहेबांना तसं वाटत असेल की फडणवीस आणि BJPचे मोठमोठे नेते पार पंतप्रधानांपासून मातोश्रीच्या दरवाजावर येऊन दस्तक देतात आणि उद्धव साहेब आम्हाला आत घ्या अशी विनंती करतात. असं जर त्यांना स्वप्न पडलं असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. मुळातच हे जेव्हा म्हणतात की हिंदुत्व बदनाम करतात, खरं तर हिंदुत्व बदनाम करायचं कार्यक्रम तुमच्या पक्षाने उभा केलेला आहे, तेव्हा तुम्ही असं काही बोलू नये. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राला बदनाम करता. महाराष्ट्राला कोण बदनाम करते हे महाराष्ट्र चांगलं जाणतो आणि तुमच्या नेत्यांमुळे महाराष्ट्र बदनाम होणार नाही. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, एक परंपरा आहे. तेव्हा महाराष्ट्र हा महाराष्ट्रातल्या लोकांचा महाराष्ट्र आहे, तो नेत्यांचा नव्हे. तर तुमच्या बोलण्याने, तुमच्या बडबडीने कुणाची बदनामी होणार नाही, महाराष्ट्राची ते नक्कीच नाही. आणि हे पुढे म्हणतात की मुंबई अदानीला विकू नका. मुळात मुंबईला अदानीला विकतायत का काय हा नंतरचा प्रश्न आहे. पण ज्या अदानीला तुम्ही आज शिव्या देता, त्या अदानीबरोबर एके दिवशी राज ठाकरे सहकुटुंब भेटले होते आणि हे सगळे प्रसारमाध्यमावर आलेले आहे. आणि तुम्ही ज्यांच्या मांडीला बघता ते पवारसाहेब हे अदानीचे चांगले मित्र आहेत. ते आत्ताच बारामतीला येऊन गेले. तेव्हा अगोदर त्यांना काय बोलायचं ते बोला आणि मग फडणवीस साहेबांचा विचार करा आणि त्यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवायचे का नाहीत हे तुम्ही ठरवण्यापेक्षा फडणवीस साहेब तुमच्या दारात येतात का हे महत्त्वाचं आहे. नमस्कार.